खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आस्था बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन साजरा। परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटनेचा सहभाग। परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटनेकडून आस्था बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन साजरा करण्यात आला। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा पवित्र सण मानला जातो। भाऊ आणि बहिणीचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका संचलित आस्था बेघर निवारा केंद्र हे महिलांसाठी काढलं आहे। ज्या महिलांना निवारा नाही, ज्यांचा सांभाळ करत नाहीत, अशा महिलांसाठी हे आस्था बेघर निवारा केंद्र आहे। या बेघर केंद्रामध्ये 500 ते 600 महिला असून त्या बहिणींकडून आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेमधील आयुक्त, उपायुक्त, कर्मचारी, पोलीस बांधव तसेच डॉक्टर, परमशेट्टी आणि न्यू इंग्लिश स्कूल माझी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी बेघर केंद्रातील बहिणींकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला। तसेच रक्षाबंधन निमित्त या बहिणींना संसार उपयोगी साहित्याचं वाटपही करण्यात आलं। आज रक्षाबंधनच्या सणानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका याच्या वतीने सुरेखाजी याच्या लीडरशिपच्या खाली आपण आस्था बेघर निवारा केंद्र चालवतो आणि बरेच वर्षापासून जवळजवळ 600 महिला इकडे आलेल्या आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 250 महिलांचे पुनर्वसन झालेले आहे। आज आपण या निवारा केंद्रात यामुळे हा सण साजरा केलो सगळ्यांच्या सोबत, सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत, कारण आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने हा सण साजरा करण्याचा अवसर मिळाला पाहिजे आणि हे महिला ज्यांच्या भाऊ भगिनी नाही आहेत, जे एकटेच आहेत, त्यांचे भाऊ भगिनींनी आता आम्ही होणार आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही हा सण आकडे साजरा केलो आणि आज मला येऊन खूप आनंद वाटला की इथे असे पण महिला इकडे आलेले आहेत ज्यांनी इकडे एकटे आले होते पण आता त्यांच्याही नवीन दाम्पत्य जीवन सुरू झालेलं आहे, त्याचे मुले बाळे पण झालेले आहेत आणि ती खूप चांगली बाब आहे। बरेच महिला इथे असे पण आहेत ज्यांना नवीन नोकरी प्राप्त झालेली आहे। ते इथे आल्यानंतर इथून स्किल त्याचे अपग्रेडेशन होऊन त्यांना नोकरीही देण्यात आलेली आहे आणि ते चांगली पद्धतीने त्याच्या उपजीविका चालवत आहे। असेच प्रकारचे कार्यक्रम आणि कार्यपद्धती या निवारा केंद्रात राहणार अशी मला काळजी आहे आणि परत एकदा हा निवारा केंद्राला माझी खूप खूप शुभेच्छा आणि महानगरपालिकेच्या वतीने कुठलाही सहकार्य लागेल तरी आम्ही नेहमी कटिबद्ध असणार। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।